नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं स्वागत। आपण आज आलो आहे सातारा जिल्ह्यातील व खटाव तालुक्यातील छोटंसं गाव असलेल्या आवळ पठार या ठिकाणी। हे माझं गाव आहे, त्यामुळे या गावाबद्दल नेहमीच आपुलकी आहे। गावाचा परिसर अगदी सुंदर आहे। आपण खास करून यात्रेसाठी आलेलो आहे, तर पाहूया यात्रा। यात्रेमध्ये श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी माता जोगेश्वरी यांचा विवाह होऊन संपूर्ण यात्रा होते। यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे छबिनामध्ये काट्या नाचवल्या जातात, तर ते आपण पाहत आहात। गावातील सर्व मंडळी या यात्रेमध्ये आनंदाने सहभागी होतात। आमच्या गावातील बरेचसे लोक पुणे, मुंबई, पलटण अशा ठिकाणी असतात, तरी देखील कितीही अडचण असेल तरी देखील या यात्रेसाठी आवर्जून उपस्थिती लावतात। यात्रा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। कोणत्याही प्रकारचा डीजे अथवा असं म्हणजे कोणतंही हे नसते, तर अशा प्रकारे यात्रा साजरी केली जाते। याला लेझिम किंवा पाऊंड असं एक बोललं जातं। असे हे जे आपल्यासमोर दिसत आहे याला पाऊंड असं बोललं जातं। हे पाऊंड खेळून गावाची यात्रा केली जाते। ही पारंपरिक पद्धतीने यात्रा केलेली आहे, आपण पाहू शकता। गुलाल खोबऱ्याचे उधळण करून नाथांची पालखी काढली जाते। नाथांच्या पालखीसोबत शासन काट्या देखील असतात, तर लोक आनंदाने यात्रा साजरी करतात। सिद्धनाथाच्या चांगभल्याच्या नावाच्या गजरात पालखी सोहळ्याची सांगता होत आहे। अशा प्रकारे पालखी पुन्हा मंदिरामध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे। तर पालखी खाली लहान मुलांना प्रकारे शासनकट्याची आरती करून देवांची यात्रा संपवली जाते व प्रसाद वाटला जातो। देवदर्शनाला गेलो आम्ही। त्यानंतर मित्रांनो डोंगराच्या बाजूला असलेला परिसर मला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे आमच्या गावातील भवानी मातेचं मंदिर आहे। हे पाहू शकता, साधारण हे गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे। कुटुंबातील लोकांसोबत झालेली ही यात्रा पाहू शकता। जेवणाचा आनंद घेऊन आम्ही यात्रा संपली। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।